बांगलादेशी घुसखोरांचा तपास करून कारवाई करा, माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन। महाराष्ट्रातील प्रमुख शहरात बांगलादेशी घुसखोर असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे सोलापूर शहरात देखील बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीर शहरात राहत असल्याची शक्यता असून त्यांचा तपास लावून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे माननीय पोलीस आयुक्त यांना देण्यात आले। पोलीस आयुक्तालयांना देण्यात आलेल्या निवेदनात आपल्या हिंदुस्थानच्या लगत असलेल्या शेजारी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक घुसखोरी केल्याची माहिती समोर येते। प्रत्यक्षात कलकत्ता, मुंबई, बंगलोर अशा सर्व राज्यातील प्रमुख शहरात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे आपल्या शहरात राहत आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील घुसखोरी करून राहत असल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले। इतकंच नव्हे तर अनेक बांगलादेशी घुसखोर आधार कार्ड, रेशन कार्ड बनावट बनवून शासनाचा लाभ घेत आहेत। अशा परिस्थितीत सोलापूर शहर हे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्याच्या लगत आहे। याचा फायदा घेऊन अनेक बांगलादेशी नागरिक घुसखोरी करण्याचं नाकारता येत नाही। येणारा काळ हा विविध सार्वजनिक उत्सवांचा काळ आहे। या कालावधीत बांगलादेशी घुसखोरी करून शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी माननीयांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या शहरातील सर्व भागात बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम हातात घेऊन त्यांना जेरबंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबतचे निवेदन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना देण्यात आले। निवेदनात देण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, विठ्ठल कुराडकर, मौला शेख, गुरुनाथ कोळी, बालाजी भंडारी, पप्पू शेख, शरणप्पा जंगले, प्रसाद जगताप, सादिक शेख यांचा समावेश आहे। महाराष्ट्र आज आम्ही मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरामध्ये हा उत्सवप्रिय शहर आहे। या शहरामध्ये आपण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रमुख शहरामध्ये बांगलादेशी घुसखोर घुसलेले असल्याचे माहिती समोर येत आहेत, सापडलेले आहेत, प्रसिद्धी माध्यमातून ऐकू येत आहे। त्याचबरोबर काही कारवाया झालेल्या आहेत, आधार कार्ड काढलेले आहेत, लाडकी बहीणची योजनासुद्धा त्यांनी घेतलेली आहे। अशा प्रकारचे सुद्धा सोलापूरमध्ये असू शकतात। अशा प्रकारचं निवेदन ते असलेल्या अशा लोकांना आपण चौकशी करून तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री एम कुमार साहेबांना दिलेलं आहे। आणि त्यांनी देखील असं जर तुमच्याकडे कोण सापडलं की आपण जो तपास काढा, असं तर आम्हाला त्याची माहिती द्या आणि संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्या अशा प्रकारचं त्यांनीसुद्धा आवाहन केलं। आणि त्या आव्हानाप्रमाणे आम्हीसुद्धा तपास करू किंवा चौकशी करू किंवा माहिती काढू। परंतु माननीय पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आपण आम्ही काढतोच, पण आपण जास्तीत जास्त याकडे गांभीर्याने बघून आपण तपास करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।